ॲडव्होकेट सुमित संजय सुपेकर, राहणार मगनपुरा, नांदेड। आपण इथं आत्ताचा व्हिडिओ पाहिला असेल। इथं 30 दिवसातनं 20 दिवस गटारीचं पाणी साचलेलं असतं। नियमितपणे आम्ही तक्रारी करत असतो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपाशी। काहीतरी येऊन छातूरमातूर काम करून जायचं। तसंच काम झालं, दुसऱ्या दिवशी परत गुडघ्या एवढं पाणी भरलं जातं आणि तत्काळ सेवा तर कोणीच आम्हाला देत नाही आहे। छातूरमातूर काम काहीतरी होतं आणि आता आम्हाला सवय झालेली आहे। आरोग्य काही ठीक राहत नाही, लहान मुलांचे, वृद्धांचे। इथं शाळा आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, लोक बरेच किरायानी राहतात, मध्यमवर्गीयांना पाहणारे कोणी नाही आहे। इथे जे मंजूर विकास आराखडा आहे तो विकास आराखडा फक्त महापालिकेच्या पेपरवर आहे। ॲक्च्युअलमध्ये इथं कुठलंच इम्प्लिमेंटेशन नाही आहे, कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि आम्ही लोक त्रस्त झालेलो आहोत आता याच्यामुळे। तर महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी माहिती आता कुठेतरी फटका बसतो, भरपूर फटका बसतो आहे। कुठलाच अधिकारी लक्ष देत नाही। इथं पतदिव्याची लाईट 2 महिन्यापासून नाही आहे, त्याच्यावरही आम्ही तक्रारी करून थकलेलो आहोत आणि पाण्याचा तर नेहमी आम्हाला त्रास होतो आहे। ते पण गटारीचं पाणी 4-6 महिन्यात साचत असेल तर चालेल, एखाद्या वेळेस काही ना काही होत असतं, पाणी तुंबतं, याची आम्हाला जाणीव आहे। पण महिन्यातनं 20 दिवस इथं पाणी साचलेलं असतं। मी राजश्री पंदिलवार, आम्ही इथं शिक्षणासाठी आलेलो आहोत आणि ह्या रोडचं खूपच रोड खराब आहे आणि पावसाळ्यामध्ये तर गुडघ्यापर्यंत पाणी राहतं आणि 12 महिने तर पाणी राहतं आणि नालीचंही काम हे बरोबर नाही आहे इथलं। आणि विद्यार्थ्यासाठी परीक्षा असलं काही असलं की जाण्यासाठी खूपच त्रास होतो। इथे ड्रेनेजचं पाणी तर दिवसभर चालूच राहतं सांडणं आणि इथं जाण्यासाठी खूपच त्रास होतो। लेकरांना, वृद्ध असते, मुलं आहेत, लहान लेकरं, सगळ्यांनाच खूप त्रास आहे। काय महापालिका प्रशासनाने काय करतात का? कमीच दिसतं केलेलं, म्हणजे केलं आलं असतं तर असं पाणी राहिलंच नसतं आणि